काय अमोल प्लांटवर आलते, मग त्याने आपल्याला दाढी कटिंग करायला जायचं. मग निघालो आम्ही सोबत नाही का, बऱ्याच दिवसानंतर निघालो होतो भाऊचे रायडर घेऊन. काय तिथे गेल्यावर शैलेश भाऊ टाकाटाक कटिंग करून दिली आपली एक नंबर. काय दुसऱ्या दिवशी सकाळी उठले ब्लॉग चालू झाला, मग पोरं लगेच येऊन बसले जवळ. ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आमचं लहान टाबर जरा जास्त जावजार माणूस आहे घरातला नाही का. मग मम्मीला आहे ना तो पेंटी मांडू लागत होता बरं का. अंघोळीसाठी शर्ट काढला आणि पळून आला टीव्ही समोर नाचायला. त्याच्यानंतर काय आपण आलो होतो मंदिरात आवरून नाही का. मग आज जरा गर्दी जास्त दिसत होती, मग मंदिरात गेलो मस्तपैकी दर्शन वगैरे केलं. मग निघालो आपण गावात. काय गावात आलं आपलं रोजचं काम लिहून घेतलं. तर हँडरायटिंग कशी वाटली तुम्हाला आपली? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो पिरोडीला एका कार्यक्रम होता. आपले दूध उत्पादक सतीश भाऊ दातीर ना, त्यांच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण होतं आणि त्याच्या संदर्भात अक्षय महाराज उगले तिथं सेवेसाठी आलेले. कसं आहे ना, माळ घातल्यापासून थोडं ना अध्यात्माकडे वळवलं ना तर भारी वाटायला लागलं बरं का नाही का. आणि या महाराजांच्या ना 1-2-3 गोष्टी लय मनाला माय भावल्या बरं का. तर त्या विषय असा त्यांनी सांगितलं, आई बापाच्या सेवेपेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाही. महाराज म्हणे मिनिटाचा भरोसा नाही दा माणसाचा आजच्या काळात. आणि तुम्ही काय रागरोसात धरत बसले नाही का, माफ करा नाही तर माफी मागून घ्या म्हणे, पण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. आणि सगळ्यांच्या डोळ्यात महाराजांनी पाणी आणलं होतं बरं का अक्षर. मग काय कीर्तन सेवा झाल्याच्या नंतर मस्तपैकी तुमच्या भावना कोयता आणत. मग काय परत आपण घरी आलो, आवरलो परत निघालो नाही का. घरच्यांचं पण आवरलेलं होतं टाकाटाक मध्ये. लहान आहे सरकारला घेतलं सोबत आणि निघालो. आम्हाला जायचं श्रुती वहिनीच्या डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला. तिथं आल्यावर काय मग बट्ट्याचा विषय चालू होता खोल नाही का. भागामामा होते, आचारी तिथं सगळे जोडजाड वगैरे झाली, मंडप वगैरे टाकाटाक डेकोरेशन वगैरे झालं होतं. मग काय बराच वेळ वाट पाहिल्याच्या नंतर पाहुणे जमा झाले. मग कार्यक्रमात पेढ्या आणि बर्फी मध्ये ना बर्फीची वाटी ओपन केली वहिनी. आता कसं आहे ना, आपण काका काकी होणार होतं, त्याच्यामुळे म्हणलं आता सगळ्यांचे फोटो काढायचे ना, आपणच राहायचो म्हणलं. मग आपण काय लांब राहतो नाही का. मग म्हणलं एकदा ना पहिला ब्लॉग साठी व्हिडिओ घेऊ, एक फोटो घेऊ मस्तपैकी, मग बाकीच्यांचे फोटो काढायला सुरुवात. मग काय अमोल भाऊचा बर्थडे बी होता. मग आपण आणलेला केक होता मस्तपैकी. मग कापायचं नियोजन झालं, केक बी कापला भाऊला, केक बी भरावला मस्त. मग काय वहिनीला म्हणलं सगळ्यांनी केक खाऊ घातला. म्हणलं भाऊला तुम्ही कधी खाऊ घालता. मग काय वहिनीनं भाऊला केक खाऊ घातला आणि भाऊनं वहिनीला केक खाऊ घातला. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण.